नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी भर. महागाई भत्ता 63% झाल्यास किती मिळणार पगार? चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक मोठा दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे. जुलै 2026 पासून महागाई भत्ता सध्याच्या 60% वरून 63% पर्यंत वाढू शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अंतिम निर्णय सरकारच्या मंजुरीनंतर जाहीर होणार असला तरी महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार 3% वाढ होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. महागाई भत्त्यात 3% वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार मासिक पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे. मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास दरमहा 540 रुपये वाढ दिसेल, तर 30,000 रुपये दरमहा पगार असल्यास 900 रुपये वाढ दिसून येईल. तर मूळ वेतन 44,900 असल्यास दरमहा सुमारे 1,347 रुपये वाढ होऊ शकते. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा. महागाई भत्त्यातील संभाव्य वाढीचा फायदा हा लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळू शकतो. यामुळे वाढत्या महागाईच्या काळात एक मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अधिकृत घोषणा कधी होणार? चला तर पाहूया. सध्या 63% DA बाबत अधिकृत आदेश जारी झालेला नाही. महागाई निर्देशांक आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच अंतिम घोषणा केली जाणार असल्याचे हे वृत्त समोर आले आहे.